इथून आपल्या नांदेडवरून जवळपास 1100 मायग्रंट लेबर घेऊन हे गाडी बिहारला 3 ठिकाणी तिथे थांबणार आहे। यामध्ये जवळपास 800-850 जे मजूर आहेत ते नांदेडचे आहे, 100-150 हिंगोलीचे आहे आणि 100-150 परभणीचे आहे। या सगळ्यांना आम्ही एकत्रित करून काल रात्री या गाडीची परमिशन आल्यामुळे आज सकाळी पहिले तर ही गाडी संध्याकाळी जाणार होती, परंतु प्रशासनाचं असं मत होतं की ही गाडी बिहारला सकाळी पोहोचली पाहिजे, जेणेकरून तिथून ते उतरल्यावर तिथच्या त्यांना आपल्या घरी जायला थोडा सोयीस्कर होईल। त्यामुळे आज 5 वाजताची गाडी आपण सुरू करून सकाळी 11:30ला केली आहे, जेणेकरून उद्या सकाळी ते गाडी बिहारला पोहोचून त्यांना लेबर लोकांना आपल्या घरी जायला सोयीचं होईल। किती जिल्ह्यातून लोक जात आहेत आपले? त्याच्यामध्ये 3 जिल्ह्यातले लोक आहेत, नांदेड म्हणजे सगळ्यात जास्त नांदेडचे आहे आणि हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातले आहे। आज पवित्र रमजान सण आहे आणि नांदेडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी स्वतः केलेलं आहे। प्रत्येक लोकांनी घरामध्ये नमाज अदा केलेली आहे आणि लोकांसोबत चांगल्या पद्धतीने होते। प्रशासनाच्या वतीनं आपण काय सांगाल, कशा पद्धतीनं तसं सूचनाच लोकांनी पालन केले, काय म्हणावं? सगळ्यात प्रथम तर मी सगळ्यांना या रमजानच्या पवित्र महिन्याच्या या रमजानच्या शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे की प्रशासन तर मागच्या 2 महिन्यापासून दिवस रात्र रस्त्यावर येऊन या कोरोनाशी लढत आहे, परंतु आज म्हणजे मागच्या 1 हफ्त्यापासून सगळे जे मुस्लिम बांधव होते, त्यांचे लीडर होते, त्यांचे मौलवी होते, त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं कि इस बार की ईद साहब हम घर के अंदर ही मनाएंगे, घर के बाहर नहीं आएंगे, हम कुछ शॉपिंग भी नहीं करेंगे, जो पैसा हम शॉपिंग पे खर्च करने वाले थे वो हम सेव करके गरीबों को देंगे और हमारे फ्यूचर के लिए बचा के रखेंगे। त्यामुळे आता या कोरोनाच्या लढाईमध्ये फक्त प्रशासन न राहता आता हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल आलं आहे। जोपर्यंत प्रत्येक माणूस त्या कोरोनाशी लढणार नाही तोपर्यंत आपण कोरोनाला हरू शकत नाही। हे लोकांना समजण्याचा प्रयत्न करावा लागणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना समजले आहे, कारण ज्या प्रकारे आम्ही लॉकडाऊन उघडला तेव्हा आम्हाला प्रशासनाला एक भीती होती की खूप लोक एकत्र येऊन गर्दी होईल बाकी जिल्ह्यांचा एक्सप्रेस बघून, परंतु मागच्या 2 दिवसापासून आपण लॉकडाऊन खोलला आहे आणि रमजानच्या 2 दिवसाआधी पण खोलल्यामुळे तर ती गर्दी बिलकुल नाही आहे। लोक आपापल्या घरीच आहे, त्यांना असं वाटतं की अननेसेसरी घराच्या बाहेर पडून शॉपिंग करायची गरज नाही आहे, जेणेकरून आपल्याला कोरोनाची भीती कमी होईल।